घराजवळ आहे. चालू झालं. हां. नमस्कार, मी आता आहे लक्ष्मीपुरीमध्ये. लक्ष्मीपुरी गवत अड्डा ज्या परिसराला म्हणतात त्यामध्ये मला काही दिवसापूर्वी इथं गवताचा पेंढा दिसलेला आहे. मी माझ्या मनात आलेलं त्यावेळेला की गवताचा दर किती आहे आणि ऊसाचा दर किती आहे याची एकदा तपासणी व्हावी किंवा त्याचं एकदा क्रॉस चेकिंग करावं. तर आम्ही आता गवतवाल्यांच्या आलो आहे. येणार 12.5 रुपये पेंडी आहे आणि त्याचं वजन किती येते ते बघू. म्हणजे शेतकऱ्याला इथनं पुढच्या काळात कळावं की आपण 15 महिने साधारण 1 वर्ष 12 महिने 15 महिने 18 महिन्यापर्यंत ऊसाचं पीक घेतो आहे आणि ते 3 रुपये किलोच्या आसपास तिची विक्री होत्या. आणि गवत मात्र फक्त मार्केट कुठल्या म्हणजे आपल्याकडचा माल जो आहे तो आपण ज्याला विकतोय तो व्यापारी जो आहे तो सरकारच्या माध्यमातून कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किती रुपये देतो म्हणजे त्याच्या डोळ्यावर टनातल्या दराची 3,000 रुपये दराची त्याच्यावर एक आपट टाकलेली आहे. आणि ॲक्च्युली मात्र काय होतं त्याचं उदाहरण बघू. ह्या पिंडीचं वजन बघू आपण. ही एक पिंडी आहे 12.5 रुपयांनी काहीतरी गवत सांगितलेलं आहे. ह्या पिंडीचं वजन आहे 1400 ग्रॅम. 1 किलो 400 म्हणजे साधारण 10 रुपये किलो गवत जाते आणि ऊस मात्र 3 रुपये किलोनं जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता इथनं पुढच्या काळात आपल्या ऊसाचं वजन जे आहे ते टनात न मोजता किलोमध्ये मोजायला पाहिजे किंवा त्याचा दर किलोमध्ये आणायची किलोमध्ये बोलायची सवय लावायला पाहिजे. त्यावेळेला आपण भानावर येऊ. देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला सुद्धा लाज वाटेल की आम्ही वर्षभर आपल्यानंतर आपल्या पिकाची किंमत जी आहे ती फक्त 3 रुपये किलो